मित्र हा काय तुझा? हा? हो, आणि निशीच्या तोंडून कधी नावही ऐकलं नव्हतं. अगो निशी बोल, कोण असा यो? तुझं नाव घेऊन हय कसं इलो? कॉलेजला भेट झाली म्हणता, एका वर्गात असा काय? नाही नाही, एका वर्गात नाहीये. मग कुठला मित्र हा? अगो सांग तरी, उत्तर दे ना काहीतरी. अगो एक मिनिट, मी काहीतरी बोलू का? मी निशिगंधाचा बॅडमिंटन कोच आहे. मी तिला बॅडमिंटन शिकवतो. मग अशी मित्र काय म्हणला? आ? कारण की मी बॅडमिंटन कोर्टात नाही तुमच्या घरी होतो म्हणून मी तिचा फ्रेंड आहे अशी ओळख करून दिली मी. तुमची ओळख काय आहे याने काही फरक पडणार नाहीये. निशिगंधा यापुढे बॅडमिंटन खेळणार नाहीये. आमच्यासाठी हा विषय संपलेला आहे. हे बघा, तुम्ही तिचे पेरेंट्स आहात. तुम्ही जे काही विचार कराल तिच्या चांगल्यासाठीच कराल. पण हा डिसिजन घ्यायच्या आधी तुम्ही एकदा तिच्याशी बोललात का? आमच्या घरात आवशी बापाशीने जा ठरवला ना ताच पोरा करतात. कशात बोलूच तिच्याशी? हा? कारण की तिला तुमचा आदर आहे आणि कदाचित त्यामुळे तिने तुमचा हा डिसिजन मान्य केला असेल. पण तिला काय हवंय, तिच्या मनात काय हे आपल्याला कळायला हवंय. म्हणून प्लीज मला तिच्याशी एकदा बोलू देत. काय बोलूचा हा? मला फक्त निशिगंधाशी बोलायचं. कशात बोलूच हा तुका? हा? दादान सांगितलं ना, हा ती खेळणार नाही म्हणजे नाही. काय नाही बोलायचा? हा? जी काय लपवाछपी होती ना ती लय झाली. आता जा काय हा ना त्या सगळ्यांसमोर होऊन जाऊ दे. हा? निशिगंधा यापुढे बॅडमिंटन खेळणार नाही. ऐकला ना? हो. हा. पण हा विरोध नेमका कशासाठी आहे? बघा, मी तुमच्या डिसिजनची रिस्पेक्ट करतो, पण बॅडमिंटन मध्ये वाईट काय? वाईट? हा वाईट? पोरी काय कपडे घालतात बघितलंस ना? अशा कपड्यात आमच्या गावात कोणी वावरत नाही. काही झाला ना तरी बाईची जात हा. आणि त्यांची स्वप्न, त्यांना काय हवंय, त्यांची इच्छा, त्याचं काय? आय एम सॉरी, मी लहान आहे आणि तुमच्या घराच्या पर्सनल मॅटरमध्ये मी मध्ये बोलू नये, पण ते कपडे नीट व्यवस्थित खेळता यावं यासाठी असतात. बाबा, आई, नातेवाईक म्हणून मला काळजी आहे ते मला कळतंय. मुलींनी बॅडमिंटनकडे पाठ फिरवण्यापेक्षा समाजाने त्यांच्या कपड्यांकडे, त्यांच्या वावरण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा. कदाचित तुम्हाला समाधान वाटेल, अभिमान वाटेल की निशिगंधाने बाबांचं ऐकून बॅडमिंटन सोडलंय, आपल्या मुलीने आपलं ऐकलंय, निर्णय घेतलाय, बॅडमिंटन सोडलंय, विषय संपला. हा विषय इकडे संपत नाही काका, कारण की बॅडमिंटन असंच सुरू राहणार आहे तिच्या मनात. पण हा विषय नाही संपणार. संपणार ती तिची स्वप्न, आपल्या देशाचं नाव मोठं करण्याची संधी, गोल्ड मेडल जिंकण्याची संधी.
आपल्या देशात अशा कितीतरी टॅलेंटेड मुली आहेत ज्यांच्या आयुष्यात असंच एक दिवस संधीचं दार बंद झालं आणि त्याहून मोठं नुकसान झालं ते खेळाचं, आपल्या देशाचं. आपण म्हणतो की आपला देश स्वतंत्र आहे, पण हिच्या मनात खेळायची इच्छा असून सुद्धा ही रॅकेट उचलून खेळू शकत नाही का? मी एक बॅडमिंटन कोच म्हणून शांतपणे हे बघू शकत नाही. म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, तुमची मुलगी खूप टॅलेंटेड आहे, तिला प्लीज खेळू द्या. निशिगंधाने काय करायचं हे मी ठरवू शकत नाही. तुम्ही ठरवणार? बाप आहे मी तिचा. तुम्ही कोण आहात? मला माझ्या मुलीचं हित कळतं. तुम्हाला जे काही सांगायचं होतं ते तुमचं सांगून झालंय आणि मला जे काही सांगायचं होतं ते माझंही सांगून झालं. निशिगंधा यापुढे बॅडमिंटन खेळणार नाही. या आपण. आई बघलास ना, हं? कशी एक पोरं असतात, संस्कार नाही, पाया पडणार नाही, मोठ्यांसमोर कसा तोंड वर करून बोलत होता. माझो शिनू ना असो नाही. हा शिनूची आणि त्याची बरोबरी करू शकतेस काय तू? आता झालास. उमा, निशी उद्यापासून कॉलेजला जाऊ शकते. पण यो पोरगो नीरज सचदेव निशीच्या आजूबाजूला दिसूक नको. विषय संपलो. बॅडमिंटनमध्ये वाईट काय आहे? मुलींनी बॅडमिंटनकडे पाठ फिरवण्यापेक्षा समाजाने त्यांच्या कपड्यांकडे, त्यांच्या वावरण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा. कदाचित तुम्हाला समाधान वाटेल, अभिमान वाटेल की निशिगंधाने बाबांचं ऐकून बॅडमिंटन सोडलंय, आपल्या मुलीने आपलं ऐकलंय, निर्णय घेतलाय, बॅडमिंटन सोडलंय, विषय संपला. हा विषय इकडे संपत नाही काका. कारण की बॅडमिंटन असंच सुरू राहणार आहे तिच्या मनात. आपल्या देशात अशा कितीतरी टॅलेंटेड मुली आहेत ज्यांच्या आयुष्यात असंच एक दिवस संधीचं दार बंद झालं आणि त्याहून मोठं नुकसान झालं ते खेळाचं, आपल्या देशाचं. मी एक बॅडमिंटन कोच म्हणून शांतपणे हे बघू शकत नाही. तुमची मुलगी खूप टॅलेंटेड आहे, तिला प्लीज खेळू द्या. घरात आईने आजवर मला खूप साथ दिली. माझं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून प्रयत्न केलेत. ओवीनेही खूप प्रयत्न केलेत माझ्यासाठी. पण इतर कुठलीच व्यक्ती माझ्या स्वप्नांसाठी कधीच पुढे आली नाही. दादांना समजवण्याचा कधीच कोणी प्रयत्न केला नाही. आईची बॅडमिंटनचा विषय काढायची कधी दादांसमोर हिंमत झाली नाही. खरं तर माझी पण कधी हिंमत झाली नसती. पण नीरज सर थेट घरी आले आणि माझ्या स्वप्नांसाठी ते दादांशी बोलले. घरातल्या कुणीही दादांना समजवण्याचा कधी प्रयत्न केला नाही, पण नीरज सर आले आणि त्यांनी दादांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला. फक्त माझ्यासाठी, माझ्या स्वप्नांसाठी.
मी त्यांच्याशी एकदा बोलायला हवं का? निशी, तू ठीक आहेस ना? हो. अगं पण घरात सगळे अजूनही नीरज सरांबद्दलच बोलतात की ते असे कसे आले अचानक घरी, असे कसे बोलू शकतात. पण निशी, फ्रँकली सांगू, मला नाही वाटत ते काहीही चुकीचं बोलल्यात. एक मिनिट, मला सांग, तू नक्की त्यांच्याशी फोनवर काय बोललीस? मग ते असे अचानक कसे काय घरी आले? ओवी, निशी एक मिनिट, मी त्यांना घरी नाही बोलावलंय. ते इथे आले कारण ही रिस्पेक्ट्स यू, ही केअर्स फॉर यू. निशी लुक, त्यांनाही असं वाटतं की तुझं खेळणं थांबू नये, आणि ते तुझे कोच आहेत. त्यांनी तुझ्यात तो स्पार्क बघितलाय आणि त्यांची नजर नाही चुकणार. सगळं मान्य ओवी, पण ते असे घरी आले त्यामुळे खूप अवघड होणार आहे सगळं. ते दादानी कॉलेजला जायला आजच परवानगी दिली, त्यात हे असं. निशी, आय अंडरस्टँड, पण तुझा खेळ बंद झाला ना, तुझं काय होणार आहे तुला कळतंय का? माझं काहीही होऊ दे, पण माझ्यामुळे माझ्या घरच्यांना त्रास झालेला मला नाही चालणार. कसला आवाज आला हा? बघू तर. भाजला कसा? थांबा थांबा, हे घ्या, बसा तुम्ही, बसा बसा आधी. जायला होतंय, बरा वाटत जरा. लक्ष काय होता? असं कधी होत नाही तुमच्याकडनं. यापूर्वी पण असा कधी झाला नाही ना. माझाच चुकला सगळा. बरं झालं माका पण शिक्षा मिळाली. असं काहीतरी बोलू नका. या घरचा करता पुरुष म्हणून, झील म्हणून, भाऊ म्हणून, नवरा म्हणून आणि एक वडील म्हणून सगळे कर्तव्य पार पाडलास तुम्ही. कधीच कशात कमी नाही पडलास. असं काय एक बोलू नका. उमा, मी निश्चित खेळूक देत नव्हतो त्याच्या मागं. फक्त तोकडे कपडे नव्हते, पण माका वाटत होता की लोकांच्या नजरा मी नाही सुधारू शकत. मग माझ्या लेकीक मी असे संस्कार देईन की तिच्याकडे कोणीच नजर वर करून पाहणार नाही. पण ताच असा वागल याची कल्पनाही नव्हती. त्या नुसता बॅडमिंटन खेळत नव्हते तर लपून जाऊ शिकत होते. आणि आज तर एक बाहेरचो पोरगो त्यांची बाजू घ्यायला आला होता. एवढा कमी पडलो बाप म्हणून मी. एवढा फरका झाला. निशिक लहानाचा मोठा मी केला आणि मला माझ्या पोरीचं भला कळत नाही. पण मीच कमी पडला माझ्या लेकीक ओळखूक समजूक. उमा, एवढा सगळं झाला आणि आपल्या कोणाच्याच लक्षात नाही आला.
हे सगळं झालंय हे तुमच्या पण लक्षात नाही आलं. अर्थात तुमचा काय दोष यामध्ये. तुम्ही तुमच्या कामाच्या व्यापात असतात. सगळं घर सांभाळणार, तुम्ही तरी काय काय बघणार. माझा चुकला. बाप म्हणून मीच कमी पडला. पण मग याचं प्रायश्चित्त कसं करायचं मला कळत नाही ग. नका हो असं बोलू. नका नाही भगवत. नका बोलू असं. उमा उमा माका थोडा वेळ एकटा राहू दे. माका एकटा राहू दे. बरं मी हयच असं आहे. काय एक एक ऐकायचा ना आता सगळा नवलच या घरात रोज काहीतरी नवीन होताला. अगो जरा शांत बस. चिडचिड करून काय होताला. काय करू मग काय तर म्हणे मित्र असो कसो अचानक निशीचो मित्र इलो. अगो पण त्याला सांगितल्यांना तो खेळ शिकवता म्हणान. अगो आधी मित्र म्हणालो ना मका तर ना टेन्शनच इला. बाय काही एक टेन्शन घेऊ नको. माझ्या निशीवर विश्वास असा. तसं तो माझा पण पण आहे दादाचो शब्द मोडून खेळू गेलाच ना. अगो ह्या सगळ्या त्या पाहुणेमुळे झाला. परत असा काही एक होऊचा नाही मी सांगते तुका. आणि बाय कुठल्याही गोष्टीत सारखी घाय करू नको सांगताय तुका. सकाळी पण रघुनाथाक विचारताना तुका धीर नाही होतो. मग काय करू सांग काय करू. तुम्ही कोणी काय एक बोलत नाही. दादानी पण कॉलेजला जायचा नाही सांगितला. आणि नंतर पत्रिका बघणार होता ना. पण नंतर काय केला परवानगी दिल्या ना कॉलेजला जायची. मग तर वाटतं ना लग्नाचा विषय निघाला आणि शब्द फिरवला दादानी. मी काय म्हणते कॉलेजच्या बाबतीत शब्द फिरवला ठीक पण लग्नाच्या बाबतीत शब्द पाळला नाही तर हाय असा झाला तर मी काय करू सांग. असा काही एक होऊचा नाही. मी खमक्या असाय ना अजून. मग पुढच्या काही महिन्यातच होतांच्या घरात कार्य होतला करायचा बघ. खोतांच्या घरात कार्य. आई काय झालं. दादा अजून चिडलेत का. त्यांचा राग अजून शांत नाही झालाय. चिडलेल्या माणसाचा राग शांत होता पण दुखावलेल्या माणसाच्या मनावरच्या जखमा भरून निघायला किती वेळ लागत सांगता येत नाही. पण झालं काय मग अशी. भांडा निसटला त्यांच्या हातून. भाजलं त्यांका. आई आई मी आई अगं पण खरी चालू निशी त्यांच्या समोर जाऊ नकोस तू. तू त्यांच्या समोर गेलीस तर कदाचित त्यांना आणखी त्रास होईल. आई मी एकदा जाऊन बघून येते ना त्यांना. आई समजून घे बाळा. हे ते वेळ नाही. अगो त्यांचं कशातच लक्ष लागत नाही. सतत तुझा विचार करतात. किती कठोर वागले तरी शेवटी बाप म्हणून काळजी वाटतं ना त्यांना. तू जा बघू प्लीज एकदा. निशी नाही मी आहे ना त्याच्यासोबत. मी त्यांना लेप लावून देते बरा वाटत त्यांना. तू नको काळजी करूस बाळा.
मी एकदा आता नको जा तू सांग ना आईला मी एकदा जाऊन बघू देते ना फक्त नंतर सांग ना आईला मी एकदा जाऊन अगं नाही